नमस्कार मित्रांनो, मी अविनाश. मित्रांनो, आज पी-एम किसान नोंदणीसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी नवीन अर्ज कुठे करायचा व महत्त्वाची काही कागदपत्रे लागणार आहेत, तरच शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. आता काय काय कागदपत्रे आहेत? नवीन प्रसिद्धीपत्रक सरकारने काढलेले आहे. अजून त्यामध्ये काय काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी-एम किसान योजना याचे महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे प्रसिद्धीपत्रक तयार करण्यात आलेले आहेत. अस्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी-एम किसान योजना नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. सर्व कागदपत्रे 200 KB फाईल मर्यादित अपलोड करावीत. चला मित्रांनो, ती कोणती कागदपत्रे आहेत ते दाखवतो आणि ती 200 KB पर्यंतच तुम्हाला PDF द्वारे अपलोड करायचे आहेत. तर चला हे दाखवतो. यामधील पहिले डॉक्युमेंट आहे ते म्हणजे मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठीत सहीचा 7/12 हा तुम्हाला 200 KB पर्यंत अपलोड करायचा आहे. त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट म्हणजे जमीन नोंदीचा फेरफार. लाभार्थींच्या नावे जमीन धारणा 1/2/2019 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण. यानंतर तिसरे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे वारसा नोंद फेरफारवर मयत दिनांक 1 फेब्रुवारी 2019 नंतरची असल्यास त्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला किंवा असलेला फेरफारही त्यासोबत जोडावा लागणार आहे. जर वारस म्हणून तुमच्या नावावर 1/2/2019 नंतरच्या आधी किंवा नंतर जमीन आलेली असेल तर त्यांच्या नावावरून तुमच्या नावावर आलेली जमीन असा फेरफार हा यासोबत जोडावा तुम्हाला लागणार आहे. याच्या पुढे चौथे डॉक्युमेंट पती, पत्नी व 18 वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावेत. म्हणजे तुमचे व तुमच्या पत्नीचे व त्याखालील 18 वर्षाखालील जेवढे मुले आहेत त्यांचे आधार कार्ड एकाच पानावर झेरॉक्स करून यासोबत 200 KBच्या आत जोडून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यामध्ये 4 डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत. ती 4ही डॉक्युमेंट वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे पडताळणी अंती सदर लाभार्थींना मान्यता मिळेल. म्हणजे वरील सर्व डॉक्युमेंट तुमची क्लिअर असतील तर तुम्हाला पी-एम किसान योजनेतून 2,000 रुपये हप्ता मिळायला सुरुवात होऊन जाईल. त्यानंतर दुसरा मुद्दा, लाभार्थी अपात्रता मागे घेण्याची कार्यपद्धती. म्हणजेच काही कारणास्तव तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला असेल तो खालील कागदपत्रे देऊन तुम्ही अपात्रता मागे घेऊ शकता. तर चला यामधील पहिले डॉक्युमेंट पाहू. यामध्ये अपात्रता मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला लागेल. त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट लाभार्थीचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट लागेल. त्यानंतर तुम्हाला तिसरे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड, पती पत्नी व 18 वर्षाच्या आतील अपत्य यांचे आधार कार्ड झेरॉक्स लागतील. त्यानंतर चौथे म्हणजे परिशिष्ट ब हा फॉर्म कृषी सहाय्यक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. पाचवे नवीन 7/12 व 8 उतारा डिजिटल सहीचा लागेल किंवा तलाठी सहीचा तुम्हाला लागेल. यामध्ये वरीलप्रमाणे जमीन नोंदीचा फेरफार तसंच वारसा नोंदीचा फेरफारही तुम्हाला यामध्ये लागणार आहे. त्यानंतर ही डॉक्युमेंट्स वरील सर्व अपात्रता मागे घेण्याची कागदपत्रे 2 प्रती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करावी लागणार आहेत. या फॉर्मविषयी तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलेले आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा.